नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला मेथीपासून बनलेली भाजी या पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी मेथीपासून बनवलेला एक वेगळा आणि नवीन प्रकारचा नाश्ता घेऊन आलेले आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर तुम्ही ती मेथीच्या जागी पालकाचा पण वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 5 या 6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि या सगळ्या साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालून या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये ही जी मेथीची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. आणि आता या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे. ही जी मेथीची पेस्ट आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगर पाणी कमी पडल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडे पाणी घालू शकता. मग पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत या सगळ्या साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला थोडेसे पीठ हातात घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे आणि या गोळ्यापासून अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही याचे गोळे बनवून लाटू पण शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या पुऱ्या सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी ते पुऱ्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर तेल ठेवायचं आहे आणि आता या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता. 3-4 दिवस ही खराब होणार नाही आणि चहाबरोबर ही रेसिपी तुम्ही केव्हाही सर्व करू शकता. तर आता इथे ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून तुम्ही हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये देऊ शकता, नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.